तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका. हेच ते वाक्य ज्या वाक्यानं आई वडिलांचे डोळे खाडकन उघडले. मुलीचं लग्न व्हावं, तिचा संसार सुखाचा व्हावा यासाठी कित्येक मुलींचे आई वडील जीवाचं रान करतात. मुलीचं लग्न जुळवण्यासाठी तिला चांगलं उत्तम स्थळ मिळावं यासाठी डोळ्यात तेल घालून सगळी खात्री पटवून घेतात. पण मुलीच्या लग्नानंतर पुढं काय घडतं, ती खरंच सुखात नांदते की नाही, ती खुश आहे की नाही, समाधानी आहे की नाही याची ही चिंता आई वडिलांना मुलीच्या लग्नानंतरही असतेच. ती काळजी गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी केलेल्या या वाक्यानं दिसून आले. ते काय म्हणाले ते एकदा पुन्हा शांतपणे काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका. आता मी बोलू का? बोला साहेब. तर गुन्हा दाखल केलेला आहे वरळी पोलीस स्टेशनला. वरळी पोलीस स्टेशनची पीआयची बोललो मी आणि त्यांनी त्याला अटक केलंय. त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवा. ते शिवसभा आमचे भाऊ ते ऐकायचे नाही चुलते, ते म्हणते तिथंच येतं, त्यांचा गैरसमज झालाय म्हणून ते आणले. बोलायला लावतो जिला लहानाचं मोठं केलं, जिच्या शिक्षणासाठी काबाड कष्ट केले, जिचं लग्न उत्तमपणे पार पडावं, जे आयुष्य सुखी व्हावं म्हणून ज्या बापानं रक्ताचं पाणी केलं, त्याच वडिलांचा हा आक्रोश काळीच पिळवटून टाकणार आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांच्या मृत्यूमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी यांनी पतीचे अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावर टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी आमच्या मुलीची हत्या झाल्याचा थेट आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. तिने जर आत्महत्या केली असती तर पोलीस पोट पंचनाम्याला गेले असते. तिने घरात आत्महत्या केली म्हणते, पण पोलीस पोट पंचनामा न करता त्यांनी घरातून दवाखान्यात आणली. आनंद गर्जेनी दवाखान्यात आणली आणि नंतर पोलिसाला तिथं बोलवलं दवाखान्यात. नियोजनबद्ध कार्यक्रम केला. परत पासाळ झाला तिथून. त्यांनी ना गौरीला घेऊन आला तो हॉस्पिटलमध्ये. मग त्याला जर हत्या जर नसती तर हॉस्पिटलमध्ये थांबायचं, आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं, आमच्या बरोबर थांबायचं. तो गायब का झाला? सोमवारी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील मोहोज देवडे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान पालवे कुटुंबियांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार व्हावेत असा हट्ट धरला. या भूमिकेमुळे गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला आणि त्यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉक्टर गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. सध्या गावात तणावाचे वातावरण आहे. डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना तिच्या वडिलांना आपला शोक अनावर झाला. एका बापाने आपले दुःख व्यक्त करताना उच्चारलेले शब्द कोणत्याही संवेदनशील मनाला स्पर्शून जाणारे आहेत. तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका. असं त्यांनी म्हटलंय, जे विचार करायला भाग पाडणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल नेमकं काय वाटतं? तिच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या मताशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट करून नक्की सांगा.